जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, फुटलेल्या 6 खासदारांविरोधात भीक मागू आंदोलन। परभणीचे खासदार संजय जाधव दिसल्यास त्यांना तुडवणार, शिवसैनिक आक्रमक। जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं भीक मागू आंदोलन। जिल्हा प्रमुखासह शहर प्रमुखांनी खोके आणि लोटा घेऊन मागितली भीक। ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात जालन्यात ठाकरेंची सेना आक्रमक, घोषणाबाजी करत केला जोरदार निषेध। फुटलेल्या खासदारांना निधी म्हणून जालना शहरातील बसस्थानक आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांकडे भीक मागत केले आंदोलन। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आज जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जालना शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांकडून आणि सामान्य नागरिकांकडून जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुखांची 1-1 रुपयांची भीक मागत हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय। शिवाय या 6ही खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेधही नोंदवला। दरम्यान संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा आम्ही राबवणार असल्याचंही पदाधिकाऱ्यांनी म्हटले। आज तुम्ही फार आक्रमक धरलात, अनोखं आंदोलन केलंय, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? आले समोर तर तोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, संतप्त भावना आहे शिवसैनिकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये, आणि त्याचा परिणाम आगामी काळामध्ये यांना दिसून येईल। या अर्ध्या जिल्ह्याचा खासदार सुद्धा गद्दार निघलेला आहे आणि त्याला सुद्धा तोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। पण आज हे अनोखं आंदोलन केलं, हे कशासाठी? हे म्हणजे त्यांची अवकात या जी भीक मिळायला लागली याच्यापेक्षा पण बदतर आहे। त्याला भीक जी सामान्य जालना जिल्ह्यातून मिळाल ती त्यांना आम्ही पाठवणार आहे, त्याची व्यवस्था करणार आहे आणि त्यांना त्या 100 कोटी रुपयाच्या वरते हे पैसे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे। आज तुम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अनोखं आंदोलन करतात, कसं काय वाटतं? लोकशाही जिवंत तुम्ही ठेवू शकता? लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांवर दिलेली आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण या माध्यमातून आम्ही काम करत आलेलो आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सक्षम आहे। आगामी काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर येऊन रस्त्याची लढाई लढल, सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल। ऑपरेशन लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करतात। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी अघोषित हुकुमशाही सुरू आहे आणि त्याच दृष्टीने हे सर्व चाललेलं आहे। अहो, प्रत्येक पक्षाला फोडण्याचं काम यांनी केलं। 12 वर्षामध्ये मोदी साहेब स्वतः काही निर्माण करू शकले नाही, परंतु दुसरे पक्ष फोडून फक्त त्याच्यावरच 12 वर्षापासून त्यांचा कारभार सुरू आहे। नुसत्या गप्पा मारायचा कार्यक्रम आहे। सर्वसामान्य शेतकरी रसातळाला गेलेला आहे। खऱ्या अर्थानं संपूर्ण सरसगट कर्ज माफीची जी घोषणा होणं अपेक्षित असताना सुद्धा या शासनानं निकष, अटी, शर्ती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट लावलेली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाव हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमचा आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसगट पूर्ण कर्जमाफी, कर्जातून मुक्ती होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा रस्त्यावर लढाईचा चालू राहील। पण एकीकडे संजय राऊत म्हणतात की ऑपरेशन तुडवा राबवा, आता कधीपासून तुम्ही ऑपरेशन सुरू आहे? आमचं ऑपरेशन तुडवा त्या खासदारांना विमानतळाच्या बाहेर निघणं मुश्किल करून टाकलं होतं आणि काल आमचे कॅप्टन संजय राऊत साहेबांनी सडेतोड सांगितलेलं आहे या भोसडीच्यांचं काय करायचं म्हणून। त्या पद्धतीनं आम्ही सर्व सज्ज झालेलो आहे, जीवावर उदार झालेलो आहे। कोणाला किती गोळ्या किती काय मारायच्या मारा, आम्ही त्याच्यासाठी तयार आहे, परंतु ही लोकशाही मरू देणार नाही। आणि शिवसेना प्रमुखांचे विचार ही तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या आणि घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही घेतलेलं आहे। ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। खासदार आता मतदारसंघात आलेले आहेत, फिरतायत, मात्र नाही, ते जालना मतदारसंघामध्ये अजून आले नाही। आल्याच्या नंतर त्या ठिकाणी बंदोबस्त करायसाठी आम्ही आमचा वाघ तिथं सोडलेला आहे। महेश नळगे त्यांना पाहून घेणार आहे, त्याच्यासाठीच तो तिथं थांबलेला आहे। जर आले तर तो झोडपल्याशिवाय थांबणार नाही। न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना।